नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वांटम मिल्ड हे जे काही फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एक मेन पॉईंट किंवा मेन कंपोनंट आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, तसंच त्याचं ॲप्लिकेशन, लिमिटेशन, ॲडव्हान्टेजेस ते इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूयात. तर क्वांटम मिल्ड ही जे काही फंडामेंटल पॅरामीटर आहे जे काही फोटो फिजिक्समध्ये वापरलं जातं, जेणेकरून फोटो केमिकल किंवा फोटो फिजिकल प्रोसेसच्या इफिशियन्सी आहे ती आपण डिस्क्राईब करू शकतो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जो नंबर ऑफ अ स्पेसिफिक इव्हेंट ऑकर म्हणजे फ्लोरेसन्स असेल, फॉस्फोरेझन्स असेल किंवा केमिकल रिॲक्शन असेल किंवा लाईटचं इमिशन झालं असेल, एखाद्या स्पेसिफिक इव्हेंट तिथं ऑकर झाला असेल टू दी नंबर ऑफ अ फोटॉन ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम, आणि किती प्रमाणामध्ये फोटॉन किंवा फ्लोरोसन्स हा ॲब्सॉर्ब झाला आहे त्या सिस्टीममध्ये, त्याचा रेशो आपण ह्याच्याद्वारे क्वांटम इल्डद्वारे कॅल्क्युलेट हा करू शकतो. तर त्याचा आता आपण फॉर्म्युला पाहूयात. तर क्वांटम इल्डचा जो काही फॉर्म्युला आहे तो नंबर ऑफ इमिटेड रिॲक्टेड फोटॉन म्हणजे किती प्रमाणामध्ये इमिटेड किंवा रिॲक्टेड झालेले जे काही फोटॉन आहे, म्हणजे इमिटेड झालेले जे फोटॉन आहे जे काही डिटेक्टर डिटेक्ट करतो आहे, अपॉन नंबर ऑफ ॲब्सॉर्ब फोटॉन म्हणजे किती प्रमाणामध्ये मॉलिक्यूलने लाईट ही ॲब्सॉर्ब केली आहे, ती त्याचा नंबर पूर्णपणे कॅल्क्युलेट करून जे काही क्वांटम इल्ड आहे त्याचं जे काही फॉर्म्युलाद्वारे आपण व्हॅल्यू आहे ती काढू शकतो. तर याच्यामध्ये जे काही फ्लोरेसन्स क्वांटम इल्ड आहे याच्यामध्ये फ्लोरेसन्सचं जे काही इमिशन आहे त्याची एफिशियन्सी ह्या प्रोसेसद्वारे त्या डिपेंड असते. तसंच जर आपण पाहिलं फॉस्फोरेझन्स जे क्वांटम इल्ड आहे याच्यामध्ये फॉस्फोरेझन्स इमिशन किती प्रमाणात होतं आहे त्याची इफिशियन्सी मेन असते, आणि फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये त्याची जी इफिशियन्सी आहे ती मेन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे, म्हणजे नंबर ऑफ इमिशन म्हणजे इमिट झालेले जे नंबर ऑफ वेव्ह आहे ते अपॉन नंबर ऑफ किती प्रमाणामध्ये फोटॉन त्याने ॲब्सॉर्ब केलं आहे, त्याच्याद्वारे आपण क्वांटम इल्ड हे डिस्क्राईब किंवा त्याच्यामुळे मॅथमॅटिकली एक्सप्रेस हे करू शकतो. तसंच काही जे काही क्वांटम इल्डला फॅक्टर हे जे काही अफेक्ट करत असतात ते आपण डिटेल पाहूयात. एक्सायटेड वेव्हलेंथ, ज्या वेळेस ॲब्सॉर्प्शनची जी इफिशियन्सी असते ती कशावरती डिपेंड असते, एक्सायटेशन वेव्हलेंथवरती. पण जे एक्सायटेशन वेव्हलेंथ असेल ती जर इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शनची जी काही इफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते. तसंच जर आपण पाहिलं फ्लोरोपोर एन्व्हायरमेंटमध्ये सॉल्वंटची जी काही पोलॅरिटी असेल, जर पोलर सॉल्वंट जास्त प्रमाणामध्ये मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील तर त्याच्यामुळे सुद्धा परिणाम होतो. आणि pH आणि जर टेम्परेचर हे जर स्टेबल कंडिशनमध्ये नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा क्वांटम इल्डवरती परिणाम होतो. क्वांटम इल्डवरती परिणाम झाला त्याच्यामुळेच जे काही ॲब्सॉर्प्शन असेल ती इफिशियन्सी असेल ती कमी होते, आणि ॲब्सॉर्ब करण्याची जी ॲबिलिटी आहे त्या मॉलिक्यूलची ती कमी झाल्यामुळे क्वांटम इल्डवरती परिणाम हा होणारच. त्याच्यानंतर क्विचिंग मेकॅनिझम जर आपण पाहिलं, जर मॉलिक्यूलमध्ये इंटरनल जर कन्व्हर्जन झाले किंवा त्याच्यामध्ये जर इंटर सिस्टीम क्रॉसिंग झालं किंवा एनर्जी ट्रान्सफर करण्याच्याऐवजी ती रिड्यूस झाली त्याच्यामुळे सुद्धा क्वांटम इल्डवरती रिड्यूस नाही किंवा जर जास्त प्रमाणात एनर्जी ट्रान्सफर झाली तर त्याच्यामुळे सुद्धा क्वांटम इल्डवरती जे काही ही टर्म आहे त्याच्यावरती रिड्यूस येतो किंवा त्याच्यामध्ये डिक्रीज ही इफेक्ट झालेलं पाहायला मिळतं. तसंच जर आपण पाहिलं एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किंवा एखाद्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असतील किंवा त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल किंवा कॉन्जुगेशन असेल त्याच्यामुळे सुद्धा जे काही हे जे क्वांटम इल्ड आहे त्याच्यावरती इफेक्ट पडतो. आणि टर्बिडिटी जर असेल सोल्युशनमध्ये, रिजिडिटी प्रॉपर नसेल त्याच्यामुळे सुद्धा फ्लोरेसन्सची जी एफिशियन्सी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे क्वांटम इल्डवरती अफेक्ट हा पडतो. कारण की क्वांटम इल्ड काय करतं आहे, नंबर ऑफ इमिशन झालेले जे फोटॉन आहे अपॉन नंबर ऑफ ॲब्सॉर्ब झालेले जे फोटॉन आहे ते फॉर्म्युलाद्वारे डिटेक्ट करतं, म्हणजे त्यामुळे क्वांटम इल्ड आपण करू शकतो. पण जर इमिशन झालेले जे लाईट आहे तेच बरोबर जर इमिट झालं नाही किंवा ॲब्सॉर्ब झालेली जी लाईट आहे तीच जर त्या मॉलिक्यूलने नीट ॲब्सॉर्ब केली नाही तर त्याच्यामुळे याच्यावरती परिणाम हा होतो.
तसंच आता आपण याचे क्वांटम यील्डचे जे ॲप्लिकेशन पाहूयात. वेगवेगळ्या फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे जे काही फ्लोरोपोर आहे त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी, मॉलिक्युलर सेन्सिंग करण्यासाठी वापर केला जातो. फोटोकेमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, जे काही फोटोकेमिकल रिॲक्शन होत आहे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ते अंडरस्टँड करण्यासाठी याचा मदत होतो. तसंच जर लाईट हार्वेस्टिंग मटेरियल असेल सोलर सेलमध्ये, त्याचं इव्हॅल्युएट, त्याची इफिशियन्सी डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. आणि क्वांटम यील्ड हे एक की पॅरामीटर आहे, जेणेकरून फॉस्फोरस असतील किंवा क्वांटम डॉट्स असतील लायटिंगमध्ये, ते आपण डिटेक्ट किंवा त्याचं जे काही LED डिस्प्ले टेक्नॉलॉजीमध्ये वापर आपण करू शकतो. जे काही फोटो डिग्रेडेशन स्टडीज असतात किंवा जे काही नॅनो मटेरियल असतात त्याचं कॅरेक्टरायझेशन करण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण क्वांटम यील्डद्वारे करू शकतो. काही एन्व्हायरमेंटलमध्ये जे काही डिग्रेडेशन करणारे जे काही पार्टिकल असतील त्याचा स्टडी आपण करू शकतो. कारण की सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. जर आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला जर मेनली जर कारण की फ्लोरेसन्स हा जे काही फोटॉन असतील किंवा तेच ॲब्सॉर्ब करू शकतात किंवा तेच इमिट करू शकतात. तर त्यामुळे आपण तो स्पेसिफिक मॉलिक्युलर डिटेक्ट करू शकतो. त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये क्वांटम यील्डचा वापर हा केला जातो. तसंच जर इम्पॉर्टन्स जर आपण पाहिलं, हे क्वांटम यील्ड काय इंडिकेट करतं, इफिशियंट प्रोसेस आहे. ज्यावेळेस हाय क्वांटम यील्ड आपल्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये जी काही प्रोसेस आहे ती इफिशियन्शियली किंवा ॲक्युरेटली चालू आहे. कारण की फ्लोरेसन्स इमेजिंग किंवा सोलर एनर्जी कन्व्हर्जन याच्यामुळे आपण ॲप्लिकेशन याच्यामध्ये करू शकतो. जे काही नवीन नवीन मटेरियल्स असतील त्याच्या डिझायनिंगसाठी किंवा एखादा मॉलिक्यूल जर तयार केला असेल किंवा ड्रग तयार केला असेल, त्याच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज डिटेक्ट करण्यासाठी त्या मटेरियलमध्ये, त्या डिझाईनमध्ये काय चेंजेस वगैरे करायचे आहेत किंवा त्याच्यात काही कंटॅमिनंट्स वगैरे आहेत ते डिटेक्ट आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं, लिमिटेशन पण याचे आहेत. ॲक्युरेट क्वांटम यील्ड मेजरमेंट करायचं असेल तर ते आपल्याला खूप केअरफुली करावं लागतं आणि खूप एक्सपेरिमेंटल कंडिशन आहे. त्याच्यानंतर जे काही क्वांटम यील्ड आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे ॲक्युरेसी ही त्याच्यामध्ये खूप मेन आहे आणि केअरफुल कंट्रोल करणारा किंवा एक्सपिरियन्स पर्सनच याच्यासाठी लागतो. आणि फ्लोरेसन्स जे काही क्विंचिंग आहे किंवा रिॲब्सॉर्प्शन इफेक्ट आहे, त्याच्यामुळे सुद्धा इनॲक्युरेट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. जर ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे किंवा क्विंचिंग तिथं जर निर्माण झालेलं आहे किंवा रिॲब्सॉर्प्शनची जर वेळ आली तर त्याच्यामुळे सुद्धा इनॲक्युरेट रिझल्ट हे त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट रिझल्ट मिळू शकत नाही. तर हे झालं त्याचे लिमिटेशन. तर हे जे काही क्वांटम यील्ड आहे, हे फंडामेंटल पॅरामीटर आहे फोटोफिजिक्समध्ये किंवा फोटोकेमिस्ट्रीमध्ये, जेणेकरून आपल्याला मॉलिक्यूलमधले जे काही किती प्रमाणात तो लाईट ॲब्सॉर्ब करतो आहे, किती प्रमाणात तो लाईट इमिट करतो आहे किंवा त्याच्या मटेरियलमध्ये किंवा मॉलिक्युलर डिझाईन कसं आहे, हे क्रिटिकल जे काही फॅक्टर आहे ते आपण याच्याद्वारे डिटेक्ट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वांटम यील्ड हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.